सुवर्ण रत्न श्रीपदे अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा रायगड किल्ला पाहिला असेल नसेल पाहिला तर राजधानी रायगड किल्ल्याची प्रत्यक्ष तोळाकडे भेट. आपण सर्वजण गडावरती 2000 पायऱ्या चढून आला. ही गडाची पुढची बाजू बघा. तुम्ही रोपवेने वरती आला असतात 5 मिनिटात किल्ले रायगडावरती आहेत. मागची बाजूकडे नंतर आपण जाणार आहोत. गडाचा पूर्ण परिसर हा 1200 एकर किल्ला आहे. पूर्ण टोटल गड फिरण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. त्यातला अति महत्वाचा बाल्य किल्ला माझ्यासोबत तुम्ही 1.25 तासाभरामध्ये पाहू शकता. त्याला महत्वाचा बाल्य किल्ला म्हटलं जातं. गडाची उंची समुद्र सपाटीपासून 2851 फूट आहे. गाडी पार्किंग केली तिथून इथपर्यंत गडाची उंची 1375 फूट. आणि पूर्वी रायरी नावाने ओळखला डोंगर जावळीचे चंद्रराव मोरे आदिलशहाचे सरदार यांच्याकडून छत्रपती शिवरायांनी 15 मे 1656 हा रायरीचा डोंगर जिंकला. त्याच्या अगोदर जावळींच्या मोऱ्यांना छत्रपती शिवरायांनी प्रेमाने पत्रवलं होतं की जावळीचे मोरे तुम्ही आपल्या स्वराज्य देऊन सामील व्हा. जावळींच्या मोऱ्याने छत्रपती शिवरायांना युद्धाचे चॅलेंज केलं. राजांनी 145 निवडक सैनिक जावळी खोऱ्यावर आक्रमणासाठी पाठवले. तुम्ही प्रतापगड महाबळेश्वर पाहिले असेल नसेल पाहिलं. प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते रायगडाच्या उत्तरेला 5 भूभाग नंतर ते तुम्हाला दाखवण्यात येईल. तर या भूभागाला इतिहासामध्ये जावळीचं खोरं म्हटलं बघा. जावळी खोऱ्यात चंद्रराव मोऱ्यांचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे यांचा वध जावळी खोऱ्यात झाला आणि चंद्रराव मोरे राजांना राजधानी रायगडावरती शरण आला. जेवढा डोंगर जिंकला त्यावेळी छत्रपती शिवरायांसोबत होते मोरोपंत पिंगळे मंत्रिमंडळ. मोरोपंत पिंगळे आणि राजे गडाचे पायथ्याशी आले तेव्हा राजांनी मोरोपंतांना विचारलं की पंत तुम्ही जो रायरी म्हणायचा तो हाच का तो रायरी. तेव्हा राजांच्या तोंडून उद्गार वाक्य आले ते म्हणजे असे की राजा खासा जाहुनी पाहता गड बहुत चकोट. चौथर पहा गडाचे कडे तासल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच. प्रजन्य काळी कधी कड्यावर गवत उगवत नाही. धोंडा तासीव एकच आहे. दौलत बाधा पृथ्वीवरती चकोट गड खरा परंतु उंचीने थोडका. दौलत बाधच्या 10 गुणी उंच. ऐसे देखोने राजे संतृप्त झाले आणि बोलले की तख्तास जागा हाजगड करावा. तख्त म्हणजे राजधानीसाठी राजांनी रायगडाची निवड केली. पहिली राजधानी राजगड पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यात. दुसरी राजधानी रायगड. आणि आता आपण ज्या तलावकडून वरती आला ते हत्ती तलाव. अशी गडावरती 11 तळी आहेत. 84 हौद आहेत पाण्याचे. यातूनच दगड करून बांधकामाला वापरली. लोकांना पाणी मिळालं बांधकामाला दगडे मिळाली. त्या हत्तींना आंघोळ करण्यासाठी पाणी पिण्यासाठी सेपरेट तलाव होतं बघा. हत्तींचं वर्णन माहिती नंतर पुढे तुम्हाला राज सदरेकडे सांगण्यात येईल. समोरचं तलाव हे गंगासागर तलाव. त्या काळात राजांच्या राज्याभिषेकाला 7 नद्यांचं पाणी आणलं. ऐकून वाचून माहिती असेल. उरलेलं पाणी या तलावामध्ये विसर्जित केलं म्हणजे याचं नाव पवित्र गंगासागर तलाव. त्याच्यातून एक कविता आहे ते म्हणजे असे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आलेले 7 नद्यांचे पाणी जडले राज्याभिषेकासाठी जले हे झाले तीर्थांची घरं नाव तयाचे पवित्र गंगासागर अशी याच्यावरती कविता बघा. 32 फूट तलाव खोल आहे. 200 फूट या तलावाची गोलाई आहे बघा. येथून पुढे शेवटला एक लास्ट टोक दिसते का पलीकडे बघा. तर रायगडावरचं उत्तरेकडचं शेवटचं टोक आहे टकमक टोक. टकमक का म्हटलं तर टोकाची खोली 1250 फूट आहे. तुम्ही टोकावर गेलात खालची दरी पाहून टकमक पाहावं लागतं. चक्कर आल्यासारखं वाटतं म्हणून टकमक टोक. कडलोड म्हणजे त्या काळात गुन्हेगारांचा फितुरांचा गुन्हा कबूल नाही झाला की अशा गुन्हेगारांचं तिथून त्या काळात पोत्यात भरून कडलोड केलं जायचं बघा. छत्रपती शिवरायांच्या काळात एकाचाही तिथून कडलोड झालेला नाही बघा. संभाजी राजांच्या काळात आपण सिरियल पाहिले असतील तेव्हा दाखवले बघा. माल सावंतांचा कडलोड झाला तिथून दाखवलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात त्या टोकावरतून एक दंतकथा घडले. राजे दररोज त्या टोकावर मासाहेबांचं दर्शन घ्यायला यायचे. गडाच्या खाली पाचाडगाव लागलं. मासाहेब पाचाडगावात राहायच्या. पाचाडगावात त्या काळात ठरल्या वेळाप्रमाणे घंटानात बेल झाली की राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब वाड्याच्या बाहेर यायच्या.
महाराज त्या डोकावरतून मुजरा करायचे. एक दिवस महाराज मुजरा करून परत फिरताना महाराजांच्या अंगावर छत्र पकडणारा सेवक होता. छत्र पकडणारा जोराची हवा आली तसं वरती उडून गेला. महाराजांना म्हटलं महाराज वाचवा. महाराज म्हटले तू फक्त छत्राचा धांडा सोडू नको. त्याने महाराजांची आज्ञा बाळगली. जशी छत्रातली हवा कमी होत गेली तस तो खाली सुखरूप जाऊन एका छोट्या गावात खाली उतरला. उतरल्यामुळे गावाचं नाव ठेवलं छत्री. निजामपूर गाव त्या व्यक्तीला बक्षीस दिलं. पालखीत बसून गडावरती आणण्यात आलं. म्हणजे कल्पना करा की त्या काळातली छत्री किती मजबूत असेल. म्हणजे त्या काळापासून पॅरिडचा शोध झालेला. टोकाची खाली गाव छत्री निजामपूर. आज जेवढ्या आपण इमारती पाहतोय गडावर त्याच्यावर त्या काळात छत होती लाकड आणि मातीची कौलं. 10 मे 1818 इंग्रजांचे 2 अधिकारी त्यांची नावं आहेत मेजर हॉल आणि कर्नल पॉर्थर. तिथून गडाच्या खाली डोंगर आहे. त्या डोंगराचं नाव पोटल्याचं डोंगर. तिथून गडावरती तोफाचा मारा केला. तेव्हा रायगडावरची वास्तू इमारती या 11 ते 12 दिवस जळत होते. आता भिंतींचे अवशेष चौथरे पाहायला मिळतात. त्या काळात गडावरच्या टोटल इमारती बांधण्यासाठी 14 वर्ष लागले बघा. ज्याने गड बांधला त्या शिल्पकारांचं नाव आहे सेवेचे ठाई तत्परम हिरोजी इंदुलकर. 14 वर्षात स्वतःचं घरदार वाडा जमीन जुमला ऐकून स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला बांधला. शेवटला राजधानीचा रायगड किल्ला बांधून झाल्यानंतर छत्रपती शिवरायांनी हिरोजींना विचारलं की तुम्हाला काय बक्षीस हवंय. हिरोजीने बक्षीस काय मागितलं असेल तर फक्त एका दगडामध्ये पायरीत नावाची पाटी सेवेचे ठाई तत्परम हिरोजी इंदुलकर त्यांच्या नावाची पाटी पुढे आहे. माहिती पुढे सांगण्यात येईल. आता आपण पालखी दरवाज्यातून किल्ल्यातला मेन किल्ला बाल्य किल्ल्यामध्ये आतमध्ये जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हो विषय नाही. हा कुठला दरवाजा? पालखी दरवाजा सांगतो वरती आहे इथे. एवढ्या पायऱ्या चढू. सांगतो वरती होती. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी महादेव. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. आता फोटो तुम्ही घ्या. मी शूटिंग करतोय. तू शूटिंग करावं. बर शक्य नाही फोटो मारायचे यातनं. साहेब कुठं आहेत? साहेब तुमचं नाव? सुनील शिंदे. सुनील शिंदे. माझं मी नाव सुनील खाडे. दोघं पण सुनील आपण आहे. आताचे जे छत्रपती संभाजी महाराज हो या बघायचे मला सांगतो. तुमच्या एक मिनिट. आता आपण सर्वजणच्या गेट मधून वरती आलो ना तो पालखी दरवाजा. पालखी म्हणजे त्या काळात राजांची महासाहेबांची गडाच्या खालून पालखी येते. तिथून आतमध्ये यायची. समोर वाडा आहे. वाड्यातून पालखी पुढे मग दरबाराकडे जायची. समोर एक आतमध्ये छत्र दिसतं बघा. ते सिंहासनाकडे आपण जाणार तिकडे जायची. त्या गेटचं नाव पालखी दरवाजा. आणि आता आपण सर्वजण एका महालात एका दालनामध्ये उभा आहोत बसलेले आहोत. हे राण्यांचे महाल आहेत बघा. छत्रपती शिवरायांना 8 राण्या होत्या. 8 रायगडावर 6 राहायच्या. हे 6 राण्यांच्या 6 महाल आहेत. सर्व महाल सेम आहेत बघा. मी 8 सांगितले इथे 6 राहायच्या. मग 2 राण्या राहायचे कुठे आपला प्रश्न पडतो. सईबाई राजगडावरती पुण्यामध्ये. छत्रपती शिवाजी राजे रायगडावर येण्या अगोदर सईबाईंचं निधन राजगडावर झालं. संभाजी राजे 2 वर्षाचे असताना त्यावेळी. आणि पुतळाबाई गडाच्या खाली पाचडगाव बोर्ड लागलं बघा. तिथे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या सेवेला खाली पुतळाबाई राहायचे बघा. सर्व राण्यांची नावं सांगतो. सईबाई स्वैराबाई, काशीबाई सकवारबाई, लक्ष्मीबाई गुणवंतबाई, पुतळाबाई सगुणाबाई. आपल्या स्वराज्यात सैनिक कमी होते. स्वैरसंबंध वाढावा म्हणून राजांनी नामावंत सरदारांच्या मुलींशी लग्न केले. त्या काळातले हे पॉलिटिकल राजकारण होतं बघा. प्रत्येक महालामध्ये असे दगडांचे 2 चौथरे आपण बसलेले आहोत ना. हे राण्यांचं हॉल बेडरूम असं पाठीमागे चौथरे स्वयंपाकघर आणि महालाची पाठीमागे 2 खिडक्या दिसतं बघा. उजव्या साईडची खिडकी आतमध्ये हवा यायला. डाव्या साईडला दरवाजा ओपन दिसतो बघा. तिकडे त्या काळात स्वच्छतेचं टॉयलेट सिस्टीम म्हणजे त्या काळात टॉयलेट वापरत होते. इंग्रज आपल्याकडे आपलंच बघून त्यांनी कॉपी केली. आता तुम्हाला पॅराशूट सांगितलं. हे टॉयलेट वॉटर टँक टब्बात पुढे तुम्हाला दाखवतो. आता आपण त्या टॉयलेट बघू. नंतर मग पुढे धान्य कोठार मंत्रिमंडळ वगैरे पुढे जाणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपल्याला मोजकं जागे
खाली बघून या इंडियन टॉयलेट. हे त्या काळातलं स्वच्छतेचं टॉयलेट सिस्टम बघा. आता आपल्याकडे स्टाईल कमोड असतात ना, तसं हे दगडामधलं होतं बघा. ही गडाची मागची बाजू होती. सगळं खराब पाणी गडाच्या खाली दरीतून निघून जायचं बघा. त्याचा खालचा उजेड दिसतो इथून बघा. म्हणजे हेच बघून सगळे इंग्रजांनी कॉपी केल्या बघा. काय काय शोध आले प्रत्येक स्पॉटवर सांगण्यात दाखवण्यात येईल. त्यांच्यावरती पण छतं होती वरतून लाकडं आणि मातीची कवडं होते बघा. त्याच्यावरती लाकडं सगळे जळून गेले. आता फक्त भिंतींची अवशेष चौथर पाणी तिकडे आंघोळ करण्याचं बाथरूम, अटॅच बाथरूम. आता अटॅच बाथरूम अटॅच बाथरूमची सुविधा होती. ते प्लास्टर आता केलेलं आहे. त्याच्यापेक्षा कडचे चांगला आहे सगळ्यात शेवट. जय. आता आपण ज्या गेट मधून वरती आलो तर पालखी दरवाजा आणि समोर बघा पुढे उंच भिंतीला दिसतो बघा. हा मेणा दरवाजा आहे. तुम्ही रोपवेने वरती आला असतात ना, तर इथून आपल्याला गड पाहायला सुरुवात झाली. ही गडाची मागची बाजू. 128 पायऱ्या उतरल्यानंतर खाली रोपवे प्रोजेक्ट लागतो बघा. हा मेणा दरवाजा म्हणजे राजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया मेण्यात बसून संध्याकाळच्या वेळी हवेशीर ठिकाणी बसण्याचे पुढे स्तंभ आहेत गोलाकार, त्या पानावर तिकडे जायच्या. पुणे गेटचं नाव इथे असतात मेणा दरवाजा. समोर बघा इथे पाठीमागे जाळीवाले 3 खड्डे आहेत. पहिली माहिती देणार आहेत, नंतर आपण ते बघायला जाऊ शकतो. या खड्ड्याने इतिहासामध्ये धान्य कोठार किंवा कैद्यांची कोठडीचं बोललं जातं. परंतु महाराज हे मदिकेशी केलेली होती आणि मंत्रिमंडळाचे वाडे राणीच्या मार्ग राजांचा वाडा तर मधी इथे दाशी बसा. तर आपल्या राजांच्या काळातले हे धान्यांचे कोठार आहेत. राजेनंतर गडावर 1733 दुसरे बाजीराव पेशवे या खड्ड्याचा उपयोग कैदी ठेवायला केला. 7 दिवस गुन्हेगारांना ठेवायचे. 8व्या दिवशी गुन्हेगारांचा गुन्हा कबूल नाही झाला की टकमक टोकरून पोत्यात भरून फेकून द्यायचे. शिवकालीन धान्यांची कोठारेच आहेत. तुम्ही कोल्हापूरमध्ये पन्हाळा पाहिले असं नसेल पाहिल्यात, तिथे 3 कोठार आहेत. त्यांची नावं आहेत गंगा, यमुना, सरस्वती. त्यांना अंबारखाना म्हणतात. आणि इकडे याला कोकणात कणगी किंवा त्यागात लिपेव आहेत. त्या काळात लाकडं शिरीने वरतून उतरून धान्य काढायचे. समोर बघा खाली चौकणी भिंतींचे वाडे दिसतील तुटलेले बघा. हे आहेत अष्टप्रधान मंत्रिमंडळांचे वाडे. आपल्या राजांच्या काळात 8 मंत्री होते. आता आपण स्वराज्य रक्षक संभाजी राजांचे सिरियल पाहत होतो. त्यामध्ये जे 8 मंत्री दाखवायचे पूर्वपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, हंबीराव मोहिते, अनाजी पंत, रामचंद्र निळकंठ, निराजीरावजी. ते 8 मंत्र्यांचे 8 वाडे. हे वरती 5 वाडे आहेत. खाली झाडे दिसतात कोपऱ्यामध्ये बघा. त्याच्या खालच्या बाजूला 3 आहेत. त्यांचं ऑफिस, सेक्रेटरी, सचिवालय पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल. समोर हा उंच डोंगर दिसतं का समोरचं बघा. त्या डोंगराच्या पाठीमध्ये येतो प्रतापगड, महाबळेश्वर. वातावरण क्लिअर असेल तर रायगड किल्ल्यावरतून 8 गड किल्ले दिसतात. राजगड, तोरणा, प्रतापगड, महाबळेश्वर, मकरंदगड, शिवतरगड, सोनगड, मानगड, लिंगाणा अशा 8 गडाचं राजधानी रायगडावरतून दर्शन होतं बघा. प्रतापगडाच्या पायथ्या बसून ते रायगडाच्या उत्तरेला त्या डोंगर रांगांच्या खालचं धुकं पडलेलं फॉरेस्टवाला भूभाग दिसतो जंगल बघा. या भूभागाला इतिहासामध्ये जावळीचं खोरं म्हटलं जातं. जावळी खोऱ्याची म्हण आहे. एक वेळेस आसमानाच्या केसात आपल्या डोक्यातली ऊस सोडलेली सापडेल, परंतु त्या घनदाट जंगलात बलाढ्य देहाचा मोकाट सोडलेला हत्ती कधीच सापडू शकत नाही. असं तेवढं पूर्णपणे घनदाट जंगल. या सह्याद्रीच्या रांगा आहेत. 4ही बाजूने गडाला वेढले, परंतु रायगडाचे वैशिष्ट्य आहे कोणतीही सह्याद्रीची पर्वतरांग रायगडाला जॉईन नाही. हा सेपरेट डोंगर आहे. म्हणून राजाने राजधानीसाठी रायगडाची निवड केली. आता आपण ज्या दगडी चौथऱ्यावर बसले आहेत ना, प्रत्येक महालासमोर दगडी चौथरे आहेत. त्या काळात त्या नोकरांना दास दाशी म्हटले जायचे बघा. राण्यांची सेवेकरता त्या काळात जे दास दाशी नोकर होते त्यांची राहण्याची इथे घरं होती. म्हणजे त्या काळातले हे सर्वंट्स क्वार्टर्स. हातचा दगडी चौथरा पाहायला मिळतो बघा. धान्य कोठार मंत्रिमंडळ बघा. नंतर मग पुढे आपण राजांच्या राहत्या राजवाड्याकडे आतमध्ये जाऊया. धान्य कोठार बघताना वरच्या किशेवर हात ठेवा. पैसे मवल पडेल, पडलेली वस्तू खालून काढता येते. आपण जबरदस्ती बघा. नंतर राजांच्या वाड्याकडे रायगड हा राजधानीचा किल्ला आहे. रायगड हा राजधानीचा किल्ला राहणाऱ्या लोकांना असा धान्य साठा कोठारातून भरून ठेवायचा. आता तुम्हाला पुरंदरचं तहाचा जर इतिहास वाचला तर जयसिंग आणि दिलेर खान पुरंदरला एवढे मला पैसे पडले माणूस येणार की वर येणार. दिलेर खानाचं पुरंदरकडे लक्ष होता. दिलेर खानाने काय म्हटलं टाकला असतील. हे काय, हे कशासाठी ठेवलं असेल? सगळे 1 BHK वैभव कसं असेल 1 BHK 2 BHK.
धान्य कोटर आहे ते लहान आहे हो. धान्य कोटर एका कमी प्रमाणात असतं. हे पण तसंच आहे. हो सेम. हे काय आता हा राजांचा राहता राजवाडा. राजे जिथे राहतो ते सेरे. हे पण दाशींचं आणि यांचं. हे सगळं दाशींचं 6 महालांसमोर 7 दाशींची चौधर आहेत. हे अंतरपूर आहे. बरं झाला टोन माझ्या आहे त्या. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय. आता हे बघा या भिंतीपासून पाठीमध्ये आडवी खिडक्यांवाली भिंत दिसते का समोरची बघा. त्याच्या आतमध्ये आहे दरबार सिंहासन जिथे आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. आपण तिकडे जाणार आहोत. त्या भिंतीपर्यंत हा आपल्या छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा. प्रशस्त त्या काळात वरतून हे लाकडाचं 2 मजले होते. लाकडाचं आपल्या जुन्या वाड्यानं असं माळवंट आहे. आणि आतमधून मखमली पडद्याने पैठणी कापडाने सजवलेल्या आपल्या राजांचा राहता राजवाडा. त्या काळात राजांच्या राहत्या राजवाड्याचं वैभव कसं असेल कल्पना करा. याच वाड्यात याच महालात आपल्या राजांचं निधन झालं 50व्या वर्षी 3 एप्रिल 1680 ला. मराठी तारीख आहे चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती. शनिवारी दुपारी 12 वाजता राजांचं निधन. आता आपण ज्या चौथऱ्यावरती बसलेले आहेत ना हे आपल्या राजांचं मुख्य राहण्याचं घर बेडरूम होतं. याच्यावर निधन झालं. इथून पुढे 1.5 किलोमीटरवर जगदीश्वराचं मंदिर आहे. ते मंदिर जर आपण लांबून किंवा जवळ जाऊन पाहिलं तर त्या मंदिराचा आकार हा मशीद सारखा दिसतो बघा. त्या काळात गडावर जर का मोगल सत्ता आल्या त्यांना वाटे माझी मशीद आहे. मंदिराची नासधूस तोडफोड करू नये पण बाहेर नाकार मशीद सारखा. आतमध्ये मात्र शिवलिंग शंकराची पिंड आणि मंदिराच्या पुढच्या बाजूला आहे आपल्या राजांची समाधी. कारण राजे आपले शंकराचे भक्त होते म्हणून राजांच्या देहेकडे लागणी शंकराच्या मंदिरासमोर. मंदिरामध्ये त्या काळात उत्तरखंडावरतून आलेलं कविभूषण आणि राजांची पहिली भेट रायगडावरती जगदीश्वराच्या मंदिरात झाली होती बघा. आता स्टार प्रवाहावरती मालिका चालू होती राजा शिवछत्रपती. मालिकेचं टायटल सॉंग होती ती कविता अशी आहे की इंद्र जिमी जुंबपर बाडव स्वांबपर रावण सदंबपर रघुकुल राज पौर्णपरी महापर संबुरती नहापर जो शस्त्र जहापर रामदुजे राज तेजितम अंशपर कन्या जिमे कंसपर त्यो मिलेंच वंशपर शेर शिवराज है शेर शिवराज. कविभूषण तो सच कहता है काशियों की कला जाती मथुरे में बचित बसती अगर न होते शिवराय तो सुन्नत होती सबकी. राजांच्या राहत्या राजवाड्यात असे 4 चौथरे आहेत. प्रत्येकाची माहिती त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येईल. वाड्याच्या उजव्या हाताला 2 कोपऱ्यामध्ये आहेत पाण्याच्या टाक्या. आता आपल्या घरी असतात सिमेंट सिंटॅक्स. ते दगडातली पूर्वी पाणीकरी लोक होती. कावडीने खांद्यावर पाणी आणून तिथे आतमध्ये स्टोरेज करायचे राजांपुरतं लागणारे पिण्यासाठी पाणी. आणि वाड्याच्या डाव्या साईडला खाली एक मोठं चौकोन आहे. ते राजांचं आंघोळ करण्याचं बाथरूम मोठं बाथटब. त्या काळातले ते स्नानगृह राजांची आंघोळ करण्याची जागा. ते बघून पुढे आपण सचिवालय सदरकडे पुढे जाणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. माहिती थोडीशी डीपली सांगा ना. हो चप्पल खाली. बस भिंतीला सेंटरला होल दिसतात ना पाणी भरते लाकडी ओणकेने होल ते पॅक केले. जे खराब पाणी जर का तिकडून ड्रेनेज आहेत त्या मार्गे सगळं खराब पाणी गडाच्या खाली निघून जायचं. तिकडे आपण स्वच्छतागृह पाहिला. ह्या पाण्या टाकेल बघा. आता आपल्याकडे सिमेंट सिंटॅक असतात ना तशी दगडातली ही पाण्याची टाकी. पूर्वी पाणीकरी लोक होती. कावडीने खांद्यावर पाणी आणून इथे आतमध्ये स्टोरेज करायचे. थंडगार पाणी इथे स्टोर होत राहायचं. आणि इकडे होतं राजांचं बाथरूम बघा. बाथटब त्या काळातली स्नानगृह. आणि पुढे आतमध्ये टाकसाल रूम आहे. ते पुढून नंतर तुम्हाला तिकडून टाकते ते अवघड उतरायला. हे बाथटब तिकडून ड्रेनेज सिस्टीम आहे. हे पूर्ण हे बाथटब तिकडून तिकडून ड्रेनेज सिस्टीम. खराब पाणी झालं की तिकडून टाकसाल रूम आहे. इथे दाखवलं या भिंतीमध्ये राजवाडा हे मुख्य बेडरूम आहे. त्यांचं रूम होतं आपल्याला. किचन हॉल वगैरे होतं असतं ना सगळे रूम. म्हटले
सचिवालय तो सचिवालय आधी बघूया काय. आता तुम्ही विभागाकडे आहे. राज्य शासनाचं इथं काय नाही. आता हे बघा आपण सर्वजण ज्या दगडी चौथऱ्यावरती बघा समोरची आडवी खिडक्यांमध्ये भिंती दिसते का समोरची बघा या भिंतीपासून तर या भिंतीपर्यंत या चौथऱ्याचं अंतर 250 फुटाचं आहे. हे त्या काळाचं मंत्रालय ऑफिस जेवढे आपल्या महाराष्ट्रात गड किल्ले होते त्यांचा लेखी कारभार इथून चालायचा. थोडक्यात त्या काळातला ऑफिसचा प्रकार 8 मंत्री होते. इथे बसून स्वराज्याचा लेखी कारभार चालवला जायचा. आणि समोर बघा हे 2 चौथर दिसते का समोरची बघा जसा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर दिवाणे खास ऐकून वाचून माहिती असेल तसं मराठीमध्ये सदर म्हटलं जातं. या सदरेवर बसून लोकांचा न्यायनिवाडा करायचे. न्यायालय होतं कोर्ट आणि दिवाणीआम दरबारात सिंहासनाकडे पुढे जाणार आहोत. त्या अगोदर या चौथऱ्यावर खाली छोटे चौकोन दगडी प्लेट दिसते का समोरची बघा याच्यावर लाकडाचे खांब राहायचे पिलेट्स बघा. आता बिल्डिंगला आरसीसी कॉलम राहतात. आता कॉलम एका ठिकाणावरती एक राहतो तसं त्यात एका ठिकाणावरती लाकडी कॉलम 4 राहायचे. म्हणजे एक खराब झाले किंवा 2 खराब झाले चेंज करून पुन्हा ते बसवता येत होते. म्हणजे पूर्ण बिल्डिंग तोडून काम करण्याची गरज नव्हती. आता एक कॉलम खराब झाला तर पूर्ण बिल्डिंग तोडून नवीन बांधावं लागते. म्हणजे त्या काळात आर्किटेक्ट बघा आजची आर्किटेक्ट जमीन असून फरक आहे. आता मग खलबतखाना सप्त मनोरे विजयस्तंभ इथून पाहूया. हिरकणी बुरुजची माहिती घेऊया इथून. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. खलबतखाना आता हे बघा समोर खाली तिकडे खिडक्यांना डिझाईन वाला गोलाकार दिसतो बघा तो आहे विजयस्तंभ. म्हणजे त्या काळात आपले राजे कोणता गड किल्ला जिंकून आले ना की त्याच्यावरती त्या काळात भगवादोष पडकायचे. एकावर एक असे 7 मजले होते बघा. 5 मजले पडले आता 2 मजले आहे विजयस्तंभ. राजे कोणता गड किल्ला जिंकून आले की त्याच्यावरती पहिले भगवादोष पडकायचे. उंच होतं 7 मजले होते उंच. आणि हे बघा ही विटांचं बांधकाम केलं दिसते बघा. ही छत्रपती शिवरायांच्या राण्यांची बाल्कनी महाराजांच्या गडावर 6 राण्या राहायच्या. त्यांना हवेशीर बसण्याचे ठिकाण होतं बघा. आणि अशीच वरती ही दगडामधली गोलाकार दिसते बघा समोर वरती बघा ती आपल्या छत्रपती शिवरायांची सज्जा गॅलरी बाल्कनी. आपल्या घराची पुढच्या बाजूला असते ना तशी गडाची पुढची बाजू आहे. राजा हवेशीर किंवा टेहळणीसाठी ते बसायला यायचे. आणि त्या काळात या तिन्ही मनोऱ्यांमध्ये एकाच वेळेस 360 दिवे पंत्या लावले जायचे. आपण दिपोळीत लावतो ना. आणि आतमधून मखमली पडद्याने पैठणी कापडाने सजवलेले मनोऱ्यांचं वैभव पण राजांचा वैभव कसा असेल याची त्या काळात कल्पना केली जायची बघा. समोरवरती कोपऱ्यात चौकोनी विटांची रूम दिसते बघा. त्या रूमचं नाव आहे टाकसाळ मिंट. आता पैसे असतात नोटा तर त्या काळात राजमुद्रा शिवराई म्हणून कॉइन ते छापले त्याचे बनवले जायचे. त्या काळातली ही पैशांची बँक होती बघा. आता पैशांवरती लिहिलं जातं सत्यमेव जयते. त्या काळात होतं प्रतिपचंद्र लेखे व वर्दी विश्व वंदिता शहा सुनो शिवशा मुद्रा भद्राये राजते. जसा प्रतिपचंद्र कलेने वाढत जातो ते शहाजी राजांचे पुत्र शिवराय यांचं राज्य प्रतिपेच्या कलेने वाढत जाईल. आणि राजमुद्रा लोक कल्याणासाठी होती अशा राजमुद्रेचा अर्थ होता. तुम्ही सर्वजण गडावरती पायी चढून आलात मध्ये पूर्ण सपाट भाग लागला बघा. त्याचा वरचा कडा तो हिरकणी कडा. समोर लाईटीचे पोल दिसते का तिथून खाली 1.5 किलोमीटर खाली बुरुज आहे हिरकणी बुरुज. त्या हिरकणीची कविता अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा अजूनही सांगत येते. ते तरी हिरकणी बुरुजाची वसले होते गाव तळासी वालुसरे या नावाचे राहतो होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको तहाना मुलगा कुटुंब होते छोटेसे शोभत होते हिरा नाव त्या तडपदार घरवालीचे. हिरा रोज सांध्या सकाळी दूध घेऊन येता असे गडावरती चालत होती उपजीविका त्याने केच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली ध्यानी नाही आले म्हणे कधी सांजे वेळ टवून गेली. सूर्यदेवता मावळता बंद झाले गडाचे दरवाजे. मनात भ्याली हिरा म्हणाली घरी ताने बाळ माझे. बाळाचे ते 8वे झाली ती माये माऊली वेडी पिसी. कडा उतरून धावत जाऊनी बाळाला ती घेई कुशी. अतुलनीय धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले. हिरा साडी चोळी देऊन प्रेमी सन्मानित केले. कड्यावरती त्या बुरुज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची कथा अजूनही सांगत येते. ते तिथे हिरकणी बुरुजाची अशी ते हिरकणची कथा किंवा गोष्ट आहे. कोणाच ते लाईटीचे पोल दिसते का 2 नंबर पोल दिसतो बघा तिथून खाली 1.5 किलोमीटर बुरुज आहे. त्याच्या खाली पलीकडे हा बुरुज नाही. हा चौकोनी खड्डा दिसतो बघा. त्याच्या आतमध्ये जमिनीमध्ये अंडरग्राउंड 8 बाय 10 आहे खलबतखाना. म्हणजे त्या काळात गुप्त मीटिंग सिक्रेट चर्चा करायच्या झाल्या तिथे आतमध्ये जाऊन केल्या जायच्या. त्या काळातले गुप्तहेर होते बहेरची नाही गावांच्या गडकिल्ल्यांच्या बातम्या म्हणून राजाने ते सांगायचे. म्हणजे या कानाची बातमी या कानाला कळू नये ते हे सिक्रेट रूम होतं बघा. जायचं असेल नंतर येताना तुम्ही आतमध्ये जायला तुम्ही जाऊ शकता बघा. आता गर्दी नंतर येताना तुम्ही इकडून बघा. आणि इथं वरती चढायला शिडी होती लाकडाची शिडी होती त्या
काय असं दिवा लावायला खिडकी आहेत वर. काय विषय बॉस त्याला वरती ओके चला हे वन बरोबर बाय वन या सोबत खाना वाली उगा 1 2 3 काका दोघांचा घेऊन चालू करा थांबा रीना बघी खाली हा शिवाजी महाराजांचा खलबतखाना. या ठिकाणी सर्व गुप्त मीटिंग होत होते. पूर्ण हा जमिनीमध्ये आहे. लक्ष्मी तिकडे परत आली का तू? पटली गेला ती बाबा अरे काय म्हणून मी गडावून एकसारखं घेतलं खायला. चला तिकडे द्या. नाही नाही येऊया आधी माहिती घेऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय. आता आपण सर्वजण गडावरच्या अतिमहत्वाच्या ठिकाणावरती आणि इथे जागेवरती आलात बघा. इथे आलो की आपलं मन समाधान होतं. समोर जे वरती आपल्याला छत्र पाहायला मिळतं बघा. छत्राला इतिहासामध्ये आता मेघडंबरी म्हटलं बघा. मेघडंबरी 5 मीटरचं आहे पंचधातूचं. 1985 ला मेघडंबरी छत्राची स्थापना 1985 ला भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेधर सिंग यांच्या हस्ते मेघडंबरी छत्राचं उद्घाटन झाले बघा. मेघडंबरीच्या आतमध्ये आपल्याला हार घातलेला पुतळा पाहायला मिळतो बघा. पुतळा आता 6 जून 2009 मध्ये बसवले. 6 जून 2009 ला युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले कोल्हापूरचे राजांचे वारसदार यांनी पुतळा बसले बघा. पूर्वी असंच त्या काळात या ठिकाणावरती असे इथे त्या काळात 32 मण सोन्याचं सिंहासन होतं. 32 मणाचं. एक मण म्हटलं की 40 किलो. असंच त्या काळात इथे 1280 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन होतं. 1280 किलोचं. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान टोपंदा होते इतिगत खान त्याने 32 मण सोन्याचं सिंहासन 3 नोव्हेंबर 1689 ला वितळवून लुटून नेला. आता फक्त आपल्याला इथे पंचधातूचं मेघडंबरी छत्र पाहायला मिळतं. आणि इथेच आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 ला शनिवारी सकाळी पहाटे 5 झाला होता बघा. तो हा पूर्णपणे राजसभा म्हणजेच राज दरबार. त्या काळात राजांच्या राज्याभिषेकाच्या आनंदाच्या सोहळ्याला इथे 6000 लोक आले होते बघा. आतमधून दरबार मखमली पडद्याने पैठणी कापडाने सजवलेला दरबार. पैठणी कापडातील मशिराच्या उजेडामधील 6000 प्रजा जनता कशी वाटत असेल थोडीशी कल्पना करा. तुम्ही सर्वांनी राजांच्या राज्याभिषेकाचं छायाचित्र पाहिले असेल. छायाचित्रात पुढच्या बाजूला एक टोपी काढून व्यक्ती बघा व्हाईट कलरची राजांना मानाचा मुजरा करताना. तो इंग्रज. त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झिटन. पायी चढून गडावरती त्या काळात राजांच्या राज्याभिषेकाला आला होता बघा. समोर उंच गेट पाहायला मिळते. या भव्य गेटचं नाव नगारखाना. या नगारखान्याच्या बाहेर पुढच्या बाजूला राजांच्या राज्याभिषेकाला येणाऱ्यांच्या पाहुण्यांच्या स्वागताला बलाढ्य देहाचे 2 हत्ती आणि 2 घोडे सजवलेले बघा. इंग्रज म्हणतो मी 2 पायाचा माणूस चढून येताना एवढी दमछाक होते. तर छत्रपती शिवरायांनी बलाढ्य देहाचे 4 पायाचे हत्ती रायगडावरती आणले असतील कसे. त्या काळात रोफवेली नव्हती. रोफवे आता 1996 झाला. इंग्रजाने तसोच प्रश्न रोजनीशी डेली डायरीमध्ये लिहून ठेवला बघा. छत्रपती शिवरायांनी हत्तींची छोटी पिल्ला असताना पालखीत बसवून गडावरती आणली होती. म्हणजे छोट्यापासून मोठा करता येतं. मोठ्यापासून कधी छोटा करता येत नाही बघा. एका हत्तीची वाढ 3 ते 4 वर्षामध्ये पूर्ण होते. रायगडाची बांधकामात 14 वर्ष चालू होती. हत्तींचा आणि उपयोग काय करायचा
ही आपल्या राजांची दूरदृष्टी बघा. सिंहासनाखाली समोर बघा 3 पायऱ्या दिसल्या का, समोरच्या खाली बघा पायऱ्या 3 आहेत. या 3 पायऱ्या अतिमहत्वाच्या आहेत. ज्यावेळी राजे 32 मान सोन्याच्या सिंहासनावर आरूढ होण्यासाठी जातात तेव्हा राजांचं अंतःकरण भरून येतं की ज्या वीरांवरती, ज्या पोरांवरती, शूर मावळ्यांवर या हिंदवी स्वराज्य निर्माण झालं, तो जीवाभावाचा एकही सरदार, एकही मावळा राजांच्या राज्याभिषेकाच्या आनंदाच्या सोहळ्याला राज दरबारामध्ये हजर उपस्थित दिसत नव्हते, कारण लढाईमध्ये वीर मरण पावले होते. राजा आऊसाहेबांना म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना नक्की म्हटले असतील, आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो म्हणजे माझा तानाजी मालुसरे, दुसरी पायरी चढतो म्हणजे माझा प्रतापराव गुजर, तिसरी पायरी चढतो म्हणजे माझा बाजीप्रभू देशपांडे. असंख्य वीरांची नावं घेत राजे सिंहासनावर आरूढ झाले. तेव्हा 78 वर्षाच्या मातेला किती आनंद वाटला असेल हो. शिवनेरीच्या मातीत खेळणारा बाळ शिवबा आज 32 मन सोन्याच्या सिंहासनावर आरूढ झालेले आहेत आणि तोच्या राजसभेत ललकरी आहे. शेवटला सर्वांनी जय बोला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला वतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव. दगडखान्याची माहिती पुढच्या बाजूला तुम्हाला सांगतो. हा दगड कसला? सिंहासनापासून दगडखान्यापर्यंत 225 फूट अंतर. पूर्वी इथे माईक सिस्टम नव्हती बघा. त्या काळात राजांनी सिंहासनावरती बसून भाषण केलं तर त्या गेट मधल्या व्यक्तीला आवाज द्यायचा. तिथल्या व्यक्तीने काय कुसबुस केली, राजांना सिंहासनावरती स्पष्ट ऐकायला यायचं. ह्याला म्हटलं जातं प्रतिध्वनी इकोसिस्टम वास्तुशास्त्र. अजूनही लोक शांत बसलीत तर अजूनही ते आवाज येतो. समोर उंच खडक दिसतो बघा. आपल्या प्रश्न पडतो की राजसभेत, राज दरबारात मधोमध कसा खडक राहून गेला. काय इतिहासकारांचं म्हणणं आहे की राजांच्या राज्याभिषेकाची तारीख जवळ आली, त्याच्या अगोदर तोडण्याचं काम चालू होतं. राज्याभिषेकानंतर लगेच 11व्या दिवशी 17 जून 1674 राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचं पाचडगावी निधन झालं. दगड राहिला तो आजपर्यंत असं राहिलेला आहे. आणि काही इतिहासकारांचं म्हणणं आहे जो दरबारात जो इकोसिस्टमचा आवाज येतो ना, तो या दगडावर रिप्ले होऊन आवाज तिकडे जातो की तिकडचा आवाज रिप्ले होऊन शेवटच्या कोपऱ्यातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो, असं काही इतिहासकार, जाणकार तज्ञांची म्हणणं आहे. आता आपण किल्ल्याची पुढची बाजू थोडीसा हा बघा. राज्याभिषेक वगैरे लोक आली हा खालून वर त्यावेळी कशाने यायचे? पायी सगळे पाऊल होते सगळे. शिवाजीराजे हो पायी घोड्यांवरती पायवाट अशी होती. पाऊलवाट होते ना. पायऱ्या आहे 1974 पायऱ्याला तीच वाट होती. 30 पाऊलवाट तीच पावलं. फक्त त्याच्या पायऱ्या पण होत्या. पूर्वी छोटी पायऱ्या इथं आता धनधान्य इथं जी लोक राहायची त्यांना ते कुठून आलं? खालून सगळं धान्य. वरती कातळ बघायचं सगळं, वरती होऊ शकत चालत सगळं घोड्यांवरती वगैरे सगळं. काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की राजांचा राज्याभिषेक जवळ आला ना, त्याच्या अगोदर तोडण्याचं काम चालू होतं. राज्याभिषेकानंतर लगेच 11व्या दिवशी राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचं पाचडगावी निधन झालं. दगड राहिला तो आजपर्यंत असं राहिलं. काहींचं म्हणणं आहे दरबारात आणि दरबारात जो आवाज येत होता या दगडामुळे प्रतिध्वनी आवाज तिकडे होतो की तिकडचा आवाज इकडे होतो, असं काही इतिहासकार, जाणकार तज्ञांची म्हणणं आहे. येताना दर्शन करा. आपल्या एकूण ह्याच त्या 3 पायऱ्या. ह्याच त्या 3 पायऱ्या ज्या पायऱ्या चढून तिथे आपली राजी चालू आहेत. सुनील जय ग्राम स्वराज्य. नाही जाय
बाजून घ्यायचा ना, थोडा थोडा बाजून घ्यायचा ना. हा गडाचा मेन दरवाजा पायी येताना लागतो, महादरवाजा ते बंद झालं. हे राजांच्या राजसभेचं मुख्य प्रयोजन नगारखाना बघा. हा नगारखाना पाहूनच गेट ऑफ इंडिया म्हणलं असं इतिहासकार जाणकार तज्ञांचे म्हणणे आहे बघा. गेटवरती काय चित्र आहे का सिंहाच्या हत्तीची. उजव्या साईडला 4 हत्ती पाय केले आपले सिंहाने बघा. एक हत्ती शेपटावरती. सिंह म्हटलं की छत्रपती शिवाजीराजे. 4 हत्ती पाय केले की ते शेपटावरती आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बादशाही. शेपटावरचा हत्ती आहे तो औरंगजेब बादशाह. हत्तीसारखे बलाढ्य पाचीशाही एक म्हणून महाराजांच्या अंगावर युद्ध करून आल्या तरी आपले राजे अशा प्रकारे त्यांना मारू शकत होता असं चित्रामध्ये अर्थ उल्लेख केलाय. इकडे 2 चित्र आदिलशाही, निजामशाही. सिंह म्हटलं की छत्रपती शिवाजीराजे. खालच्या कमारेला 2 कमलांचे शिंब दिसते दगडामध्ये कोरलेले बघा. त्यांना हिंदूंचं प्रतीक म्हटलं जातं. कोणत्या गड किल्ल्यांवर गेलं हे बघा समोरचे कमलांचे, हे हिंदूंचं प्रतीक निशाण. आणि इथे समोर तिरंगा ध्वज असतो. 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मेला बघा. अभिमानाची गोष्ट म्हणजे जेवढा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जेवढा मोठा तिरंगा तेवढा मोठा तिरंगा इथे असतो. इथे ध्वज नायब तहसीलदारांच्या असे ध्वज फडकवून ठेवतात. किल्ल्याची पुढची बाजू पुण्याच्या मला बाजारपेठेकडे पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. 4 हत्ती पायकडे दिसले, 1 हत्ती शेपटावरती. सिंह म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज. 5 शाही होते त्या काळात. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बादशाही. शेपटावर हत्ती औरंगजेब बादशाह. म्हणजे हत्तीसारखे बलाढ्य पाचीशाही एक म्हणून जर महाराजांच्या अंगावरती मिळून युद्ध करून आल्या तरी आपल्या छत्रपती शिवाजीराजे अशा प्रकारे त्यांना मारू शकत होते. इकडे आदिलशाही आणि निजामशाही ते का ते तसं 2च केले फक्त. तसं का ते नोंद नाही त्याचं. या पुढे हे आता येईल पटापट. मागून येतील लोक. हिरोजीने काय केलं? त्या हिरोजीने आपल्या स्वतःचा वाडा, घर, जमीन विकली.
आता समोर आपल्याला छत्रपती हार घातलेला पुतळा पाहायला मिळतो ना, आपला छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे बघा. ऑल महाराष्ट्रामध्ये मोठ्या पोस्टरवरती बॅनरवरती नेटमध्ये पुतळा पाहतो ना, एकमेव राजांचा पुतळा. शिल्पकार आहेत गणेश पाटकर आणि सहस्त्रबुद्धी मुंबईचे 2 शिल्पकारांनी पुतळा हुबेहूब घडवले बघा. 1974 ला पुतळ्याची स्थापना यशवंतराव चव्हाण इंदिरा गांधींच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन 1974 ला. वरचं छत्र आता बसवलं 2/6/2012 ला. उदयनराजे भोसले साताऱ्याचे राजांचे 13वे वारसदार आणि सांगलीचे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्या वतीने छत्राचं उद्घाटन झालं बघा. पुतळ्यांचा हार घातला दिसतो बघा. हा दररोज हार सांगलीवरून येतो बघा. शिवप्रतिष्ठानच्या वतीने दिल्लीहून शिवभक्त असतात पूजा करण्यासाठी. पुतळ्यासमोरचं ग्राउंडचं मैदान हा होळीचा माळ शिमग्यामध्ये होळा होतो. तसे ते पहिला मोठा होळीचा कार्यक्रम व्हायचा. मग आजूबाजू गावांच्या वस्त्यांच्या वाड्यांच्या होळी पेटवल्याचे. राजे होळीमध्ये नारळ टाकायचे. जो बांधर आगीतून हाताने नारळ काढेल त्यात राजे 1.25 किलो सोन्याचा हातातला कडा डोक्यातल्या पिठाने घोडा बक्षीस द्यायचे. नारळ फक्त काढायचे धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे गडाची पुढची बाजू आहे. समोर तिकडे कोपऱ्यात खिडकी रूम दिसते. पलीकडे बघा हत्तीखाना. त्या काळात छोटीतून हत्तींची पिल्ले आणली होती. त्यांचं ते पालन पोषण करण्याचं रूम. आता ते आहे पुरातत्व विभागाचं ऑफिस. आणि समोर ही दुतर्फा पसरली इमारत दिसते बघा समोरची. ही त्या काळातली बाजारपेठ आहे बघा. 800 फूट लांब 40 फूट रुंद 44 दुकान आहेत. घोड्यावर बसूनच बाजार मानास सलमानाने रुबाबाने खरेदी करायची. यालाच राजांचा राजमार्ग म्हटलं जातं. इथून आपल्या राजांचे राज्याभिषेकाची मिरवणूक हत्तीच्या अंबारीत बसून त्या राजमार्गाने समोरचं मंदिर दिसतं बघा. माहिती देणारे फक्त आपल्या दर्शन राजा शंकराचं मंदिर आहे. मंदिराच्या पुढच्या बाजूला गोलाकार व्हाईट छत्रचं वरती आले बघा. ते आपल्या राजांची समाधी आहे. समाधीने शोध लावला महात्मा ज्योतिबा फुलेंनी. आणि छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या पाठीमागे आहे वाघ्या कुत्र्याची समाधी. वाघ्याविषयी सध्या महाराष्ट्रात वादंग चालू. वाघ्या कुत्रा होता की नव्हता आता इतिहासकार पुन्हा संशोधन करून काढतील बघा. आता आपण राज्यसभेच्या त्या मोठ्या नगरखान्यातून बाहेर आलो तर समाधी आणि मंदिराच्या मध्ये छोटा नगरखाना. त्या नगरखान्याच्या पुढच्या बाजूला 2 नंबर पायरीवर नाव आहे. ज्यांनी गड बांधला ते इंजिनियरचं नाव हिरोजी इंदुलकर. महाराज म्हटले काय बक्षीस हवंय. हिरोजी म्हणतात राजे रायगडावर आम्ही जगदीश्वराचं मंदिर बांधले. जेवढ्या वास्तू जेवढ्या इमारती केल्या तेवढी बांधकामं जगदीश्वराचे चरणी अर्पण करत आहे. आणि राजे जाता येता पायाची धूळ आमच्या नावाच्या पाठीला अभिषेक करत राहावी म्हणून तिथे नाव मागत आहे सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. राजेंनी हिरोजीने विचारलं बांधकामाची गॅरंटी काय. हिरोजी म्हणतात राजे किल्ल्याचे मेन गेट महादरवाजा की एकदा राजे बंद झाला की राजे तुमच्या आज्ञे व्यतिरिक्त गडाचे खाली जाईल ते फक्त पाणी आणि खालून वरतील ते हवा. आणि जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे तळपत आहेत तोपर्यंत हिरोजीने केलेल्या गडावर दगडी वास्तू दगडी इमारती या भक्कम टिकून राहतील असं हिरोजी इंदुलकरांचं गॅरंटी पत्र होतं बघा. शेवटचे 4 शेर सांगतो बघा. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि चरित्राशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. अंधार झाला पाहता दिवा पाहिजे. महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. जर जिजामाता तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर दिसती नसती अंगणामध्ये तुळस. आणि राजे तुम्ही जन्माला आला नसतात तर दिसते नसते मंदिरांवरचे कळस. इथे आपली माहिती संपते. धन्यवाद. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. की त्या काळातलं ड्रेनेज सिस्टीम आउटलेट गटर लाईन बांधले किल्ला पाहिले ना तिथे वरती पावसाचं पाणी स्वच्छ साठलं तर इथून बाहेर येते. खराब पाणी टॉयलेटचे टब बाथरूम घराच्या खाली निघून द्यायचं. आता हे सरळ जाऊन समाधी आता कसं आहे तिथं जे हे इंदुर महाराजांचे त्याला आपण जाताना इकडून एंट्री आहे. शिवाजी महाराज कसं येत होते आता मंदिरात आपण मागच्या बाजून मागे कुत्र्याविषयी वाद चालू आहे. ती लोक खाली उभे राहिलेत बघा. मंदिराखाली भिंती दिसते बघा. तिथून रस्ता करणार चालू आहे काम. तिथून ती गडाची मंदिरात येण्याची पुढची बाजू वाद चालू आहे. पुऱ्या वेळेत राजे मंदिरात ना ह्याच मार्गाने जायचे म्हणजे मंदिराच्या खालच्या बाजून जायचे. ते लोक खाली जातील बघा. झेंडा भगवा